जुन्नर तालुका हा राज्यातील पहिला पर्यटन तालुका घोषित झाला असताना जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गाळाधारकांनी व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याचे चित्र दिसून येत आहे। यातील बरेचसे रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग जाणीवपूर्वक या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहे। यात प्रामुख्याने नारायणगाव येथून हॉटेल पूनम जवळून जाणाऱ्या जुन्नर रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला भंगार व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून भंगार मालाचे मोठे मोठे ढीग हे रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिसवल्याचे चित्र दिसून येत आहे। हा रस्ता जुन्नर तालुक्यातील ओझर, लेण्याद्री, शिवनेरी या महत्त्वाच्या पर्यटन स्थळाकडे जात असून या रस्त्यांवरूनच प्रवास करणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। सदर अतिक्रमणामुळे पूनम हॉटेल ते कोल्हेमळा चौक या भागात वाहतुकीच्या मोठ्या कोंडीला देखील प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे। या परिसरात रुग्णालय, शाळा, महत्त्वाच्या सोसायटी असून येथील नागरिकांना सुद्धा या भंगार व्यावसायिकांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे। हे भंगार व्यावसायिक या परिसरात प्लॅस्टिक केबल, ऑइलचे डबे व इतर स्वरूपाचा कचरा पेटवतात व त्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरते। त्यामुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यांचे प्रमाण वाढत असून स्थानिक रहिवाशांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे। नारायणगाव ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नुकतीच नारायणगाव येथे अतिक्रमणधारकांची मीटिंग घेण्यात आली होती व त्यात नारायणगावातील सर्व रस्त्यांची अतिक्रमणे त्वरित काढण्यात यावीत असा आदेश देखील देण्यात आला होता। परंतु या आदेशाला अतिक्रमणधारकांनी भंगार व्यावसायिकांनी केराची टोपली दाखवली आहे। त्यामुळे या सर्व भंगार व्यावसायिकांना कायद्याचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित होत आहे। ताबडतोब या भंगार व्यावसायिकांचे अतिक्रमण काढण्यात यावे अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे। नारायणगाव पोलीस स्टेशन व सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित कारवाई करून ही अतिक्रमणे काढावीत असेही बोलले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, समाज दर्पण। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।